वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण लसावी मसावीचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. हा क्वेश्चन अमरावती ग्रामीण पोलीस 2023ला विचारलेला आहे. दोन क्रमवार संख्यांचा लसावी 72 आहे, तर त्या संख्या कोणत्या? क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकार एवढा असतो. मग मला सांगा, जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये असं कोणतं ऑप्शन आहे की ज्यांचा गुणाकार केल्याच्या नंतर 72 येते? मग 7 आणि 8चा गुणाकार 56 येते, मग हे ऑप्शन येणार नाही. 8 आणि 9चा गुणाकार 8 9 72 बरोबर येते. 9 आणि 10चा 90 येते आणि 6 आणि 7चा गुणाकार 42 येते. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी, कारण 8 आणि 9चा गुणाकार किती येते? 8 9 72. म्हणून त्यांचा जो लसावी असणार आहे तो किती असणार आहे? 72 आहे, तर त्या संख्या असणार आहेत 8 आणि 9. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन अहिल्यानगर पोलीसला विचारलेला आहे. बघा काय म्हटलंय क्वेश्चनमध्ये. एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी 8 6 किंवा 18 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येकी 2 फुले कमी पडतात म्हणले. 8 6 आणि 18 याप्रमाणे माळा करायच्या, तर कमीत कमी किती फुले आहेत असं विचारले. मग आपण कालच बघितलं होतं, कमीत कमी जर असा वर्ड वापरला तर त्याचा काय काढायचा असतो? लसावी काढायचा असतो. आणि जास्तीत जास्त वर्ड वापरला तर त्याचा मसावी काढायचा असतो. आपल्याला इथं कमीत कमी वर्ड वापरलाय म्हणजे काय या क्वेश्चनचं तुम्हाला लसावी काढायचा आहे. 8 6 आणि 8 18 याचा लसावी किती येईल? जर बेसिक न काढायचं झालं, 2 फॅक्टर घेतला तर 2 चौक 8, 2 त्रिक 6, 92 18. वापस जर 2 घेतलं तर 2 दुनी 4, 3ला भाग जात नाही खाली घ्या, 9लाही भाग जात नाही. वापस जर 3 घेतलं, 2ला भाग जात नाही खाली घ्या, 3 1 3, 3 त्रिक 9. वापस जर 2 घेतलं, 2 1 2, 1 3ला भाग जात नाही खाली घ्या, आणि लास्ट 3च घ्यावं लागेल तुम्हाला, 1 1 1. हे सगळ्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असेल. किती फॅक्टर पडले बघा, 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2, किती आला गुणाकार? 3 दुनी 6, 6 त्रिक 18, 18 दुनी 36 आणि 36 दुनी 72. म्हणून 8 6 आणि 18 याचा जो लसावी आलेला आहे तो लसावी किती आलेला आहे? 72. आपल्याला क्वेश्चनचा आन्सर 72 नसणार आहे. काय म्हटले? प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात म्हणले. म्हणून ह्याचं क्वेश्चनचा आन्सर काय असेल? जे फुलं कमी पडले त्या लसावीमधून मायनस करायचं. तर 72 मधून 2 गेले, किती उरलं? 70. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 70, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सोलापूर शहर पोलीस 2023ला विचारलाय. 5 10 व 12 यांचा लसावी किती? मग आपण आताच काढलं होतं. 5 10 आणि 12 बेसिक पद्धतीनं लसावी काढू आणि नंतर शॉर्टकट पद्धतीनं काढू. लहानात लहान फॅक्टर आपण 2 घेऊ. 2 न 5ला भाग जात नाही, खाली घ्या. 2 पंचे 10, 2 सकून 12. वापस 2 घेऊ, 5ला भाग जात नाही, खाली घ्या. 5ला भाग जात नाही, खाली घ्या. 2 त्रिक 6. वापस 5 घेऊ फॅक्टर आपण, 5 1 5, 5 1 5, 3ला भाग जात नाही, खाली घ्या. जर संख्येला भाग जात नसेल तर ती संख्या खाली घ्यायची. 3 घ्या आता, 1 1 1. लास्टला 1 1 आलं, स्टॉप करा. हे जे फॅक्टर पडले त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असेल. 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 करा गुणाकार. 3 5 15, 15 गुणिले 2 गुणिले 2, 15 दुनी 30 आणि 30 गुणिले 2 किती आलं? 60. म्हणून याचा जो लसावी आलेला आहे तो आलेला आहे 60. आता हे बेसिक पद्धतीनं झालं. आपल्याला ओरली करायचे, तर काय सांगितलं होतं मी ओरली करत असताना? 5 10 आणि 12 ह्या तिघांमध्ये जी मोठी संख्या आहे ती बघायची म्हणलं होतं. मग तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 12. जर ह्या 12ला 10 आणि 5नं भाग केला असता तर तुमचा लसावी 12 झाला असता. परंतु 12ला 5नं आणि 10नं भाग जात नाही. मग अशा कंडिशनमध्ये मी काय सांगितलं, ह्या तिघांमध्ये जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचा पहाडा म्हणायचा पुढे, म्हणजे टेबल म्हणायचं. मग पुढे म्हणा 12 दुनी 24. आता चेक करा, 24ला 5 10 आणि 12नं भाग जाते का? 12च्या पाड्यामध्ये असल्यामुळे 12नं तर जाणार आहे, पण 5 आणि 10नं सुद्धा भाग गेला पाहिजे, जात नाही, म्हणजे 24 लसावी नाही. पुढे म्हणायचा पहाडा पुन्हा 12 त्रिक 36. आता चेक करा, 36ला 5नं 10नं भाग जाते का? जाते का? जात नाही. पुढे बघा 12 चोक 48, 48ला सुद्धा जात नाही. 12 पंचे 60. आता बघा 60ला 12नं भाग जाते, 10नं भाग जाते आणि 5नं सुद्धा भाग जाते. म्हणून 5 10 12चा लसावी किती आलेला आहे? 60. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 60, ऑप्शन नंबर सी. तर या पद्धतीने तुम्हाला लसावी काढायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन धुळे पोलीसला विचारलाय. 18 24 यांचा मसावी काढायचा आहे. काय काढायचा आहे? मसावी. मसावी कसा काढायचा लक्षात ठेवा. जोपर्यंत या दोन संख्येला कॉमन संख्येनं भाग जाते तोपर्यंतच तुम्हाला डिवाइड करायचे. जर भाग जात नसेल तर तुम्हाला स्टॉप करायचे. आता या 18 आणि 24ला भाग जाणारी संख्या बघा 6 आहे. 6नं जर मी भागलं तर 6 त्रिक 18, 6 चौक 24, बरोबर आहे. आता 3 आणि 4ला भाग जाणारी पुन्हा दुसरी कोणतीच संख्या नाही 1 सोडल्याच्या नंतर, म्हणून इथं स्टॉप करायची तुम्हाला. म्हणून 18 आणि 24 याचा जो मसावी आलेला आहे तो मसावी किती आलेला आहे? 6. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 6, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे ठाणे ग्रामीण चालक 2023ला विचारलाय. 2 संख्यांचा मसावी दिलाय 7, लसावी दिलाय 140. 2 संख्यापैकी एक संख्या दिली आहे, दुसरी संख्या काढायची. मग फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय? लसावी गुणिले मसावी
लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. हा फॉर्म्युला पाठ झालेला आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, फक्त आन्सर येऊन जाईल. बघा लसावी किती दिला आहे 140 दिला आहे, मसावी किती दिला आहे 7 दिला आहे, एक संख्या दिली आहे तुम्हाला किती 35, दुसरी संख्या माहीत नाही काढायची. हां चला सॉल्व करू आपण. बघा इकडले 35 इकडे भागाकारात येणार, 140 गुणिले 7 भागिले 35 इक्वल्स टू एक्स. 7 कॅन्सल होते, 7 1 7, 7 5 35, 140 भागिले 5 इक्वल्स टू एक्स. पुन्हा 5 भाग जाते तुम्हाला, 5 दुनी 10 किती उरले 4 उरले, 40 झाले, 5 8 40, म्हणून एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 28. म्हणून दुसरी संख्या किती असेल 28, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नांदेड चालकला विचारलाय 2 अंकी 2 संख्याचा गुणाकार दिलाय, मसावी दिलाय, तर लसावी किती. आताचाच फॉर्म्युला आहे लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी. इथं पहिली संख्या इंटू दुसरी संख्या होतं, त्याच्या ठिकाणी डायरेक्ट मला काय दिले, पहिली संख्या दुसरी संख्या न देता गुणाकार दिलाय. आपल्याला ह्याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढायच्या, लसावीची काढायच्या. तर लसावी इज इक्वल्स टू काय होईल तुमचं गुणाकार भागिले मसावी. फॉर्म्युला कसा तयार होईल, गुणाकार भागिले मसावी. चला व्हॅल्यू पुट करा. गुणाकार किती दिलाय 765 दिलाय, मसावी किती दिलाय 3 दिलाय, तर लसावी किती भागा 3. 3 दुनी 6, 1 उरला 16 झाले, 3 5 15, 1 उरला 15 झाले, 3 5 15. म्हणून त्या संख्येचा जो लसावी असणार आहे तो लसावी असणार आहे किती 255. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 255, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन, 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 20 मिनिटाच्या अंतराने वाजतात. 3 घंटा एकत्रितरित्या सकाळी 7 वाजता एकत्र वाजल्या होत्या, तर पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील. गोंदिया पोलीसला विचारलाय. बघा आता ज्यावेळेस असे बेलचे क्वेश्चन वगैरे असतील त्यांचा लसावी काढायचा असतो. 12, 15 आणि 20चा लसावी किती येईल. आता ह्या तिघांमध्ये आपण शॉर्टकट पद्धतीने लसावी काढवता. 12, 15 आणि 20 या तिघांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 20 आहे. मग 20च्या पाढ्यामध्ये संख्या चेक करा, 12, 15 आणि 20 भाग जाणारी, कारण 20ला 12, 15 भाग जात नाही. मग 20चा पाढा पुढे म्हणायचा, 20 दुनी 40, 40ला सुद्धा 12, 15 भाग जात नाही. पुढे चला 20 त्रिक 60. आता बघा 60ला सगळ्यांनाच भाग जाते, 20 त्रिक 60, 15 चौक 60 आणि 12 पंचे 60. म्हणून 12, 15 आणि 20 यांचा जो लसावी आलेला आहे तो लसावी किती आलेला आहे तुमचा 60 आलेला आहे. आपण शॉर्टकट पद्धतीने काढलं, तुम्ही बेसिक पद्धतीने काढू शकता. मग आपला हे लसावी म्हणजे काय, तर एवढ्या मिनिटानंतर त्या बेल्स पुन्हा एकत्र वाजणार आहेत. मग मला सांगा 60 मिनिट म्हणजे तासात जर कन्वर्ट केलं तर 60 मिनिट म्हणजे काय 1 तास असणार आहे. म्हणजे प्रत्येक 1 तासानंतर त्या बेल एकत्र वाजणार आहेत. म्हणजे सुरुवातीला किती वाजता त्या बेल एकत्र वाजल्या होत्या, तर सुरुवातीला सकाळी 7 वाजता त्या बेल एकत्र वाजल्या होत्या. मग 7 वाजल्याच्या नंतर पुन्हा 1 तासानंतर एकत्र वाजणार आहेत. तर 7 वाजल्यापासून पुढे 1 तास म्हणजे पुन्हा कधी एकत्र वाजतील, तर पुन्हा 8 वाजता ते बेल एकत्र वाजतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 8, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोंदिया चालक 2023ला विचारलेला 3 मीटर, 5 मीटर 10 सेंटीमीटर, 12 मीटर 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले 3 तुकडे आहेत. ते अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी असा क्वेश्चन विचारलाय. मग मी आता सांगितलं होतं तुम्हाला, तुमच्या क्वेश्चनमध्ये जास्तीत जास्त असा वर्ड आला तर त्याचा काय काढायचा, मसावी काढायचा. हे तुमचा आन्सर असणार आहे म्हणलं होतं. आणि कमीत कमी वर्ड आला तर त्याचा लसावी काढायचा. इथून पुढे लक्षात ठेवा. मग मला सांगा, आता आपल्याला एकक सारखं पाहिजे, काही मीटरमध्ये दिलेत, काही सेंटीमीटरमध्ये दिलेत, तर त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला. मग मला सांगा 3 मीटर, 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असेल, तर ह्याला 100 मल्टिप्लाय करा, तुमचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट होत आहे. तर 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 300 सेंटीमीटर, 100 मल्टिप्लाय करायचं. 5 मीटर 10 सेंटीमीटर, 5 मीटर म्हणजे किती झालं, तर 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर झालं. आणि वरचं 10 सेंटीमीटर म्हणजे टोटल किती झालं, तर हे टोटल झालं 510 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे 12 मीटर. आता मला सांगा 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर आणि वरी किती आहे 90 सेंटीमीटर, म्हणजे टोटल किती झालं 1290 सेंटीमीटर. आता सगळ्यांचे युनिट सारखं झालं, सगळे एकाच युनिटमध्ये झाले, सगळे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट झाले. मग आता मला सांगा 300, त्याच्यानंतर आहे 510 आणि त्याच्यानंतर आहे 1290. ह्यांचा काय काढायचं आहे तुम्हाला, मसावी काढायचा आहे. काय काढायचं आहे, मसावी, कारण जास्तीत जास्त म्हटलंय. एकक स्थानी 0 आहे म्हणजे सगळ्याला 10 भाग जाईल. मला सांगा 10 जर भाग घातला तर एक शून्य कट होईल फक्त. इथं 30 उरल, इथं 51 उरल आणि इथं 129 उरल. या सगळ्यांना अजून 3 भाग जाते बघा.
3 10 30, 3 1 3, 2 उरले 21 झाले, 3 7 21, 3 चौक 12, 3 त्रिक 9. आता पुढे 10 17 आणि 43 या संख्येला भाग जाणारी अशी कोणतीच संख्या नाही, म्हणून तुम्हाला इथं स्टॉप करावं लागेल. तर हे जे फॅक्टर पडलेले आहेत 10 आणि 3 ह्यांचा गुणाकार करा, तो त्यांचा काय झाला, मसावी झाला. म्हणून मसावी किती आलेला आहे, 30. म्हणजे आन्सर काय असेल, 30. म्हणजे जास्तीत जास्त किती लांबीची मोजपट्टी असायला हवी, तर ते जास्तीत जास्त 30 सेंटीमीटरची मोजपट्टी असायला हवी. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 30 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन धाराशिव चालक 2024 ला विचारला आहे. 3 घंटा 9 सेकंद 15 सेकंद आणि 18 सेकंद हे सेकंदामध्ये आहे. 18 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा टोल देतील असे विचारले. आपल्याला सांगितलं होतं मी, बेलचे क्वेश्चन आले, टोलचे क्वेश्चन आले की त्याचा काय काढायचा, लसावी काढायचा. काय काढायचं, त्याचा लसावी काढायचा, कारण हे लसावीच्या ॲप्लिकेशनचे क्वेश्चन असतात. मग मला सांगा 9 15 आणि 18 या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे. 18 तिघांमध्ये मोठी संख्या 18 आहे, पण 18ला 15 भाग जात नाही. 18चा जर तुम्ही पाढा म्हणत गेलो, 18 2 36ला सुद्धा भाग जात नाही. तर 18च्या पाढ्यामध्ये एक अशी संख्या आहे बघा, 90 आहे. किती आहे, 90. तर 18च्या पाढ्यामध्ये 90 आहे, तर 90ला 18 भाग जाते, 15 भाग जाते, 9 भाग जाते. म्हणून ह्यांचा जो लसावी आलेला आहे तो किती आलेला आहे, 90. हे शॉर्टकट पद्धतीनं. तुम्हाला बेसिक पद्धतीनं काढायचं असेल तर डिव्हिजन मेथडनं काढा. बघा 3 त्रिक 9, 3 5 15, 3 संग 18. वापस जर 3 घेतलं तर 3 1 3, 5ला भाग जात नाही, 3 2 6. वापस एकदा 5 घ्यावं लागेल आणि एकदा 2 घ्यावं लागेल. आता लास्टला 2च घ्यावं लागेल, कारण 2ला भाग जाणारी संख्या 2च आहे. 1 1 आलं लास्टला, स्टॉप करा. हे जे फॅक्टर पडले त्यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3 किती आलं बघा, 2 5 10, 10 त्रिक 30 आणि 30 त्रिक 90. म्हणजे लसावी आला 90. याचा अर्थ काय, हे सेकंदामध्ये आहे, म्हणजे दर 90 सेकंदानंतर ते टोल देणार आहेत. बरोबर आहे. तर मग आपल्याला विचारलं एका तासामध्ये, मग एका तासामध्ये किती सेकंद असतात, तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. बरोबर आहे. तर मला काय सांगायचे, 90 सेकंदामध्ये एकदा टोल देते त्यांना, 90 सेकंदामध्ये एकदा टोल देत आहे. तर क्वेश्चनमध्ये विचारले एक तास म्हणजे सेकंदाखाली सेकंद लिहा, 3600 सेकंदामध्ये त्याने किती वेळेस टोल देईल. बरोबर आहे. तर किती येईल मग तुमचं, 3600 गुणिले 1 भागिले 90. 0 0 कटला, 9 चौक 36 आणि हा 0 म्हणजे किती वेळा टोल देणार आहे, तर 40 वेळा. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 40, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे गडचिरोली पोलीसला विचारलाय. 2 संख्यांचा मसावी 6 असून लसावी दिलाय, एक संख्या दिल्या, दुसरी संख्या काढायच्या. फॉर्म्युला पाठ झालाय आपल्याला. ह्याच्यावर बघा किती क्वेश्चन विचारलेत आतापर्यंत. लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. आता शॉर्टकट लिहू आपण. मग मला सांगा लसावी किती दिलाय, 120 दिलाय. मसावी किती दिलाय, 6 दिलाय. एक संख्या 24 दिल्या, दुसरी संख्या माहीत नाही, काढायच्या. मग 120 गुणिले 6 भागिले 24 इक्वल्स टू x. 6 1 6, 6 चौक 24. 120 भागिले 4 इक्वल्स टू x. 4 1 4, 4 त्रिकोण 12 आणि हा 0. म्हणून जी दुसरी संख्या असणार आहे ती किती असणार आहे, 30 असणार आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा पुणे SRPF ला विचारला. एका फुलाच्या करंडीमध्ये 30 किंवा 40 किंवा 50 फुलांच्या एक अशा माळा बनविल्या, तर प्रत्येक वेळेस माळ पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात. तर त्या करंडीत कमीत कमी, मग आता सांगितलं होतं मी, कमीत कमी असा वर्ड आला तुमचा ह्याच्यामध्ये, तर त्याचा काय काढायचा, लसावी काढायचा. आणि जास्तीत जास्त वर्ड आला तर त्याचा मसावी काढायचा. मग 30 40 आणि 50 ह्याचा लसावी किती असेल, 10 न जर भाग घातला ह्याला तर 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 5 50. 3 जर फॅक्टर घेतला तर 3 1 3, 4ला जात नाही, 5ला भाग जात नाही. 4 घेतला तर 1 1, 5ला भाग जात नाही. आणि शेवटला जर 5 घेतला 1 1 1. सगळ्यांचा गुणाकार करा. 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 10 किती आलं बघा, 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 60 गुणिले 10 किती आलं, 600. म्हणजे ह्यांचा लसावी किती आलेला आहे, 600 आलेला आहे. तर क्वेश्चनमध्ये विचारले प्रत्येक वेळेस किती फुलं कमी पडतात, 5 फुलं कमी पडतात. जेवढे फुलं कमी पडतात तेवढं मायनस करायचं. 600 मधून 5 गेलं तर किती उरलं, 595. म्हणून त्या करंडीत कमीत कमी किती फुलं असतील, तर 595 असतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन परभणी पोलीसला विचारलाय. 2 अंकी 2 संख्याचा लसावी दिलाय. बघा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी इक्वल्स टू असामायिक अवयवांचा गुणाकार.
असामायिक अवयवांचा गुणाकार. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन जास्त वेळेस विचारला जातो. लसावी किती दिलाय? 490 दिलाय. मसावी किती आहे? 14. हे माहीत नाही असामायिक अवयव. 7 दोन्ही 14, 7 7 49 आणि हा 0. 70 भागिले 2 किती येईल रे? 35. म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार 35. म्हणजे काय? असामायिक अवयव म्हणजे काय आता लक्षात ठेवा. तर त्या 3500 तुम्हाला असे अवयव पाडायचे. 3500 असे अवयव पाडायचे की ज्या दोन अवयवामध्ये एक सोडल्याच्या नंतर कॉमन अवयव दुसरा आला नाही पाहिजे. मग मला सांगा 35 अशी कोणते दोन अवयव पडतील त्यांच्यामध्ये एक सोडल्याच्या नंतर दुसरा कॉमन फॅक्टर येणार नाही? तर 7 आणि 5. बघा ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि ह्यांच्यामध्ये एक सोडल्याच्या नंतर दुसरा कोणताच कॉमन अवयव नाही. म्हणून 35चे असामायिक अवयव कोणते झाले? 7 आणि 5. तर आपल्याला काय विचारले? तर दोन संख्यांची बेरीज काढायच्या. त्याच्या आधी त्या दोन संख्या काढाव्या लागतील आपल्याला. दोन संख्या म्हणजे एक लहान संख्या असेल आणि दुसरी मोठी संख्या. तर लहान संख्या कशी काढायची? मसावी गुणिले लहान फॅक्टर. मसावी गुणिले लहान फॅक्टर. मला सांगा ह्याच्यातला लहान फॅक्टर किती आहे? 7 आणि 5 मधला 5 आहे का नाही? आणि मसावी किती आहे? 14. 14 गुणिले 5 म्हणून लहान संख्या झाली 70. मोठी संख्या कशी काढायची? तर मोठी संख्या काढायचं मोठा फॅक्टर इंटू मसावी. मसावी इंटू मोठा फॅक्टर. ठीक आहे. मला सांगा ह्याच्यातला मोठा फॅक्टर किती आहे? 7 आहे आणि मसावी किती आहे? 14. तर मोठी संख्या 14 98. ह्या दोन संख्यांची बेरीज विचारल्या म्हणजे 98 आणि 70 ह्या दोघांची बेरीज तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारल्या. तर 9 आणि 7 16. त्या दोन संख्यांची बेरीज झाली 168. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 168. ऑप्शन नंबर सी. धन्यवाद.